कोपरगावच्या धारणगाव कुंभारी गोदावरी नदीपात्रात दिवसाढवळ्या वाळू तस्करांनी हैदोस घातला असून महसूल प्रशासनाचं याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय का असा प्रश्न उपस्थित होतोय। कोपरगाव तालुक्यातील धारणगाव कुंभारी शिवारातील गोदावरी नदीपात्रातून भर दिवसा मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वाळूचं उत्खनन सुरू असून महसूल प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याचं चित्र दिसून येत आहे। शासनाच्या वतीनं स्वस्त दरात वाळू उपलब्ध व्हावी यासाठी शासकीय वाळू डेपो सुरू करण्यात आले आहेत। तसेच विविध योजना देखील राबवल्या जातात। मात्र प्रत्यक्षात महसूल विभागाचं दुर्लक्ष आणि वाळू तस्करांना मिळणारे अभय यामुळे कायद्याला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहेत। दररोज पहाटेपासून रात्रभर वाळू तस्करांनी धारणगाव कुंभारी शिवारातील गोदावरी नदीपात्रात हैदोस घातलाय। दृश्यातून ट्रॅक्टर आणि फरांडीच्या सहाय्यानं वाळू उपसा करताना दिसून आले। इतक्या मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या उत्खननामुळे पर्यावरणाचा मोठा ऱ्हास होत असून महसूल विभागाचे वाळू तस्करांशी असलेल्या आर्थिक हितसंबंधांमुळे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। वास्तविक पाहता यापूर्वी महसूल प्रशासन फक्त किरकोळ कारवाई करत आहे, त्यामुळे या कारवाईला वाळू तस्कर भीक घालीत नाही। गेल्या 3 दिवसांपूर्वी माहेगाव देशमुख परिसरात महसूलच्या पथकानं अवैध 2 वाळूंचे डंपर पकडले, मात्र त्यात मोठी आर्थिक तडजोड झाल्यानं ते सोडण्यात आल्याची चर्चाही चांगलीच रंगली आहे। मात्र याबाबत महसूल प्रशासनाला सुदभर देखील खबर नाही, हे मात्र विशेष आहे। वाळू तस्करांना अभय कोणाचं, राजकीय की प्रशासकीय, हा सवाल आता कोपरगावच्या नागरिकांमधून जोर धरू लागला आहे। येस मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।